काल जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। श्रीनगरमध्ये सायरन देखील वाजवण्यात आलेले आहेत। भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती तणावाच्या पार्श्वभूमीवरती ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। तर पठाणकोट जैसलमेरमध्ये स्फोटांचा आवाज देखील आला होता। ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत आणि त्यामुळेच जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला होता। श्रीनगरमध्ये सायरन वाजवण्यात आलेले होते, जे हल्ल्याच्या पूर्वी वाजतात। भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती तणावाच्या पार्श्वभूमीवरती श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला होता। पठाणकोट जैसलमेरमध्ये सुद्धा स्फोटांचा आवाज आलेला आहे। सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानमधून भारतीय सीमारेषेवरील गावांमध्ये ड्रोन हल्ले झालेत। सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू, सांबा, पठाणकोट, श्रीनगर या शहरांमध्ये पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलं। याशिवाय राजस्थानमध्ये जैसलमेर, बाडमेर या भागात सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलं। पाकिस्तानकडून भारतीय सीमारेषेवरील नागरी वस्त्यांना टार्गेट केले जात आहे। नागरिकांच्या सुरक्षेकरता पाकिस्तानने ब्लॅकआउटच्या सूचना दिलेल्या आहेत। तर जम्मू, सांबा, पठाणकोट, बाडमेर, जैसलमेर, अमृतसर या सगळ्याच ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेलं होतं। पाकिस्तान रात्रीच्या वेळेस जे हल्ले करतोय त्या दृष्टीनं या सीमावर्ती भागामध्ये सीमेकडच्या ज्या गावं आहेत त्या परिसरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेलं होतं। सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानमधून भारतीय सीमेरेषेवरील गावांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे, ज्यामध्ये जम्मू, सांबा, पठाणकोट, श्रीनगर, जैसलमेर आणि अमृतसर या भागांचा समावेश आहे। अमृतसरमध्ये आणि जैसलमेरमध्ये आधी सुद्धा ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र एअर डिफेन्स सिस्टीमने हे सगळे हल्ले हाणून पाडलेले होते। मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं या भागामध्ये ब्लॅकआउट ठेवण्यात आलेला होता। LOC जवळ पाकिस्तानकडून सातत्यानं भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले केले जात आहेत। ऑपरेशन सिंदूरचा तिसरा दिवस आहे आणि या अंतर्गत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जात आहे। मात्र भारतातल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी ब्लॅकआउट सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं। खास करून जम्मू, सांबा, पठाणकोट, श्रीनगर, जैसलमेर, अमृतसर इथल्या परिसरामध्ये या भागामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेलं होतं। काही गावांमध्ये सीमावर्ती भागातल्या पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोन हल्ले करण्यात आले। तर काल झालेल्या हल्ल्यानंतर सकाळी पठाणकोट, पूंछ भागातलं नुकसान समोर आलंय। घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। ही दृश्य आता आपण पाहतोय। काल जे हल्ले करण्यात आलेले आहेत त्या हल्ल्यांमध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक इमारती उद्ध्वस्त झालेल्या आहेत, त्याची दृश्य आता आपण पाहतोय। पाकिस्तानने सीमावर्ती भागांमधल्या गावांमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यातलं हे दृश्य एका घराला मोठं भगदाड पडलेलं आहे। या घराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। वेळीच या ठिकाणी नागरिक सुद्धा बचावासाठी, पोलीस कर्मचारी बचावासाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आता आपण पाहतोय कशा पद्धतीनं पाकिस्तानकडून भारतावरती ड्रोन हल्ले केले जात आहेत आणि त्यामुळे इथल्या घरांचं नुकसान होतंय। सीमावर्ती भागातली ही गावं आहेत आणि या ठिकाणी नागरिक सुद्धा भीतीच्या छायेखाली आहेत, कारण बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीनं ड्रोन हल्ले केले जात आहेत। खास करून पंजाब, राजस्थान, गुजरात, जम्मू काश्मीर या भागामध्ये पाकिस्तानकडून सातत्यानं हल्ले करण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच इथल्या नागरिकांना सुद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कर सुद्धा सज्ज आहे।